आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ऐतिहासिक 100 कोटी मात्रांचा टप्पा पार केलाय. या कार्यात डॉक्टर, परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं. त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे. श्रोते हो, एक जरूर लक्षात ठेवा, लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजूनही संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 26 127 394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता ठळक बातम्या. पंढरपूर क्षेत्राची सेवा म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरी कार्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनोगत विकास प्रकल्पांची कोनशिला ठेवताना संबोधन केलं. COP26 परिषदेत महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप पुरस्कार. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली माहिती. गोंदिया जिल्ह्यात नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचे निर्देश. आणि राष्ट्रपती भवनात आज झालेल्या सोहळ्यात 2020 वर्षासाठीचे पद्म पुरस्कार प्रदान. भारतभूमीत विविध काळात महान संतांनी अवतार कार्य घेत समाजाला मार्ग दाखवला. पंढरपूर हे देखील असंच क्षेत्र असून या क्षेत्राची सेवा म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरी कार्य असल्याचं मनोगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. पंढरपूरला जाणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास सुकर व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आणि महामार्ग क्रमांक 965G यावर एकूण 8 ठिकाणी रस्त्याचं चौपदरीकरण केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कामाच्या कोनशिला ठेवल्या. त्यावेळी ते बोलत होते. दिवेघाट ते मोहोळ या 221 किलोमीटरच्या तसंच पाटस ते तोंडाळे या 130 किलोमीटरच्या टप्प्याचा यात समावेश राहील. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा हा मार्ग असून चौपदरीकरणाबरोबरच महामार्गाच्या दोन्ही बाजूला यात्रेकरूंच्या सुरक्षित मार्गक्रमणासाठी वेगळी मार्गिका बांधली जाणार आहे. पंढरपूर बरोबरचा संपर्क सुधारण्यासाठी विविध राष्ट्रीय महामार्गांवर करण्यात आलेल्या 223 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या तसंच 180 कोटी रुपये खर्चाच्या रस्ते दुरुस्ती विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान उद्या होणाऱ्या कार्यक्रमात करतील. यामुळे पंढरपूर आणि जवळपासच्या सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आधुनिक सुविधांसह रस्ते बांधणी झाल्यानंतर पालखी मार्गाचा विकास होईल. भाविकांचे त्रास कमी होणार आहेत. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. भारतात रस्ते अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे रस्ते अपघातांविषयी समाजात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे. या संदर्भात वाहतूक सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण संस्था बहुमोल कार्य करीत असून त्यांनी अधिकाधिक लोकांना या कार्याशी जोडल्यास देशातील रस्ते अपघातांचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. वाहतूक सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण सेवा संस्था यांच्या मानद शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी कोरोना काळात राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवनात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाने आखून दिलेल्या संकल्पनेनुसार आणि लोकसहभागातून राज्यात सर्वत्र कार्यक्रमांचं उत्साहाने आयोजन करून त्यांची माहिती यासाठी निर्मित स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिल्या. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त स्थानिक युवा, विद्यार्थी यांचा सहभाग घ्यावा, असंही मुख्य सचिव कुंटे म्हणाले. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावं तसंच अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आज विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू केलं. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वाशिम, कारंजा, रिसोड आणि मंगरुळपीर या 4 एसटी आगारातील बस सेवा ठप्प पडल्यामुळे बस डेपोमध्ये शुकशुकाट दिसून येतोय. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वाशिम, कारंजा, रिसोड आणि मंगरुळपीर या ठिकाणी अशी स्थिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही या संपाला 100% प्रतिसाद मिळतोय. अशातच आज ब्रह्मपुरी आगारातील तरुण वाहतूक नियंत्रकांनी आपल्या राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. भंडारा आणि गडचिरोली इथे देखील संप सुरूच असून दररोज 45 लाख रुपयांचं नुकसान एसटीला होतंय, तर प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे.
स्कॉटलंड इथल्या COP26 परिषदेत महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप पुरस्कार मिळाला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. राज्यानं हवामान विषयक भागीदारी आणि हवामान विषयक समस्यांवर केलेल्या अभिनव उपाययोजनांची या परिषदेत विशेष दखल घेतली गेली. या पुरस्कारामुळे राज्याच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळाली याचं समाधान वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं. हा पुरस्कार आपण राज्यातील जनता आणि देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयाला समर्पित करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने दक्ष राहून नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेत. 8 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील आरोग्यविषयक कामाचा आढावा घेताना डॉ. भारती पवार बोलत होत्या. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार विजय रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. भारती पवार यावेळी पुढे म्हणाल्या, दुसरी लस घेण्यामध्ये कुठेतरी गॅप पण दिसतो आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकार वारंवार सूचना पण देत आहे. मागच्या आठवड्यात स्वतः आदरणीय पंतप्रधान महोदयांनी अशा जिल्ह्यांमध्ये मीटिंग घेतली की जिथे 50% पण कमी वॅक्सिनेशन झालेलं आहे. तिथल्या प्रशासनाशी, कलेक्टरांशी चर्चा पण केली आणि आदेश दिलेले आहेत की हर घर दस्तक म्हणून हा कार्यक्रम जो की प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण एक अवेअरनेस म्हणून त्यांना वॅक्सिनेशन घेण्यासाठी प्रोत्साहित करा, मार्गदर्शन करा, मदत करा. आणि आता सेकंड डोसचे काही ड्यू आहेत ते प्रत्येक प्रशासकीय लेवलला त्यांना वारंवार सूचना करण्याचे देखील आदेश केलेले आहेत आणि गोंदियामध्ये चांगलं वॅक्सिनेशन झालेलं आहे. तत्पूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गोंदिया इथल्या मेडिकल कॉलेजच्या नियोजित जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मेडिकल कॉलेजला भेट देऊन जिल्ह्यातील आरोग्यविषयक कामांचा आढावा घेतला. जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गानं पुन्हा डोकं वर काढलंय. अशा परिस्थितीत कोरोनाला दूर ठेवायचं असल्यास लसीकरण करून घेणं हाच पर्याय आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत पात्र लाभार्थ्यांचं 100% लसीकरण पूर्ण करावं. ही उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावं अशी सूचना बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिली. लसीकरण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सर्व धर्मगुरूंनी आपापल्या समाजात लसीकरणासाठी नागरिकांना प्रेरित करण्याचं आवाहन पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केलं. लस घेतानाचे व्हिडिओज, फोटोज सोशल मीडियातून प्रसारित करावेत, जेणेकरून नागरिक लस घेण्यात प्रेरित होतील. लसीविषयी समाजात असलेले गैरसमजही त्यामुळे दूर होतील असंही ते म्हणाले. बुलढाणा जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री, वाहतूक होत असल्याचं निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातून गुटखा हद्दपार झाला पाहिजे. जिल्ह्यातील गुटख्याचे एंट्री पॉईंट चिन्हित करावे. या पॉईंट्सवर पोलिसांनी नजर ठेवून कारवाई करावी. जिल्ह्यात गुटख्याची अवैध विक्री, वाहतूक होणार नाही यासाठी पोलीस तसंच अन्न औषधी प्रशासन विभागाने संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवावी अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या दालनामध्ये झालेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी आज ब्रेक द चेन अंतर्गत नवे आदेश जारी केले आहेत. या आदेशांनुसार विविध आस्थापनांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि तिथे येणाऱ्या सर्व नागरिकांना प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस बंधनकारक राहतील, तर काही ठिकाणी किमान 1 डोस आवश्यक आहे. हा आदेश उद्या म्हणजे मंगळवार 9 नोव्हेंबरपासून लागू होईल. नागपुरात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मनपातर्फे यासंबंधीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नागपूरच्या धरमपेठ परिसरातील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यामध्ये एक मगर आज आढळून आली. आज दुपारी ती मगर पाण्याच्या वर आली असताना काही स्थानिक मुलांना दिसली. त्यांनी तिचा व्हिडिओ काढून व्हायरल केला. मानद वन्यजीव संरक्षक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात वेणा नदीतून जुळलेल्या नाल्यातून ही मगर आली असावी असा कयास तज्ज्ञांनी व्यक्त केला. नाल्यात मगर असल्याची तक्रार मिळाल्यानंतर वनविभागाची चमू घटनास्थळावर दाखल झाली, परंतु तिथे मगर आढळली नाही. वनविभागाची चमू घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. या मगरीचा थेट नागरिकांशी संबंध आलेला नाही आणि त्यांना त्रासही झाला नाही. त्यामुळे आली तशी ती काही दिवसांनी निघूनही जाईल असं तज्ज्ञांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनात आज झालेल्या सोहळ्यात रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2020 वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस आणि सुषमा स्वराज यांच्यासह शास्त्रीय गायक पंडित चानूलाल मिश्रा यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
अरुण जेटली यांच्या पत्नी संगीता जेटली तसंच सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. 2020 वर्षासाठीच्या प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने 141 जणांना पद्म पुरस्कार घोषित केले होते. यात 7 पद्मविभूषण, 16 पद्मभूषण तर 118 पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. आज झालेल्या सोहळ्यात बॅडमिंटनपटू PV सिंधू हिला पद्मभूषण तर भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, गायक अदनान सामी, एअर मार्शल पद्म बंडोपाध्याय, अभिनेत्री कंगना राणावत यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय पद्म पुरस्कार मिळालेल्यांमध्ये महाराष्ट्रातून उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, बीजमाता राहीबाई पोपरे, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सहसंस्थापक सय्यद मेहबूब शाह कादरी, देशातील पहिली श्रवणविषयक रोपण शस्त्रक्रिया करणारे ज्येष्ठ डॉक्टर सँड्रा देसा डिझुजा, गायक सुरेश वाडकर, क्रिकेटपटू झहीर खान, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर, मालिका निर्माती एकता कपूर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सरिता जोशी यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात उद्या होणाऱ्या सोहळ्यात 2021 या वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांचं वितरण होईल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.